आणि आता बघूयात जगभरात काय घडतंय। सुरुवातीच्या बातम्या आपण बघणार आहोत युक्रेनमधल्या, कारण युक्रेनमधल्या युद्धाला 2 महिने उलटून गेलेत आणि इथल्या घृणास्पद आणि क्रौर्य केलेल्या युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनच जबाबदार आहेत असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलाय। कीवमध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रुडो बोलत होते। रशियाच्या हिंसाचाराविरोधात युक्रेन न्यायासाठी लढतंय आणि त्यामुळे कॅनडा युक्रेनला पाठिंबा देईल असं आश्वासन ट्रुडो यांनी दिलंय। कॅनडा युक्रेनला आणखी लष्करी आणि आर्थिक मदत करेल अशी घोषणाही ट्रुडो यांनी या पत्रकार परिषदेत केली। तसंच रशियावर आणखी निर्बंध लादणार असल्याचं ते म्हणाले। त्याआधी ट्रुडो यांनी कॅनडाच्या दूतावासाला भेट दिली। युक्रेनमधील कॅनडाच्या राजदूत लारिसा गलोडोजा यांच्या समवेत आपल्या देशाचा ध्वज त्यांनी उभारला। हा दूतावास आता कीवमध्ये पुन्हा सुरू केला जाणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी रविवारी युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेरील इर्पिन शहराला अचानक भेट दिली। युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात कीव ताब्यात घेण्याच्या संघर्षात या भागाचं अतोनात नुकसान झालं। या सगळ्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी युक्रेनमधल्या परिस्थितीबद्दल G7 नेत्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला। युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनीही अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जपान, जर्मनी, इटली आणि फ्रान्सच्या नेत्यांसह या व्हर्च्युअल बैठकीला हजेरी लावली। युक्रेनमधली सद्यस्थिती, रशियाच्या आक्रमणातील ताज्या घडामोडींवर आणि युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी G7 राष्ट्रांच्या बैठकीत चर्चा होती। सीमावर्ती भागात लढणाऱ्या सैनिकांचा रविवारी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पुरस्कार देऊन सत्कार केला। प्रदान केलेल्यांपैकी सैनिकी दलातील श्वान पेट्रॉनचा देखील समावेश होता। युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेतले सदस्य असलेला श्वान भूसुरुंग शोधक आहे। जॅक रसेल टेरियर असे याचं नाव आहे। त्यानं प्रामुख्यानं युक्रेनचं शहर चेर्निहाव्हमधला बॉम्ब शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। रशियन आक्रमणाला तोंड देत स्वदेशासाठी लढणाऱ्या सेवा कर्मचाऱ्यांना झेलेन्स्की यांनी यावेळी सन्मानित केलं। युक्रेन भेटीवर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या समवेत एका संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हे पुरस्कार देण्यात आले। डोनेत्स्क प्रांतात रशियानं रविवारी केलेल्या हल्ल्यांमध्ये 4 मृत्यू झाला, 8 जण जखमी झालेत। ओचेडेरामाइनमध्ये 2 तर न्यूयॉर्कमध्ये 1 आणि वुहेलदेरामध्ये 1 जण ठार झाल्याची माहिती डोनेत्स्क प्रादेशिक सरकारचे प्रमुख पावलो किरिलेन्को यांनी दिली। लुहान्स्कमध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर बुखमुटमधल्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत असं म्हटलं जात आहे। रविवारी रशियानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात लुहान्स्क प्रदेशातील एका शाळेचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आणखी युक्रेन रहिवाशांचा मृत्यू होण्याची भीती किंवा ते झाले असल्याची भीती व्यक्त होत होती, कारण या शाळेत 90 नागरिकांनी तळघरात आश्रय घेतला होता। शनिवारच्या बॉम्बस्फोटांनंतर आपत्कालीन दलाला 2 मृतदेह आढळले आणि बिलोवरिकामधल्या गावातल्या शाळेत 30 जणांना वाचवण्यात आल्याचं लुहान्स्क प्रांताच्या प्रमुखांनी सांगितलं। रविवारी तेहरानमध्ये झालेल्या बैठकीत इराण आणि पोलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा केली। युक्रेनमधलं युद्ध हे रशियानं केलेल्या हिंसाचाराचा तीव्र परिणाम आहे आणि युक्रेनला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे असं इराणच्या दौऱ्यावर असलेले पोलंडचे परराष्ट्र मंत्री झिग्विन राऊ यांनी म्हटलंय। हुसेन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। युक्रेनमध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन त्यांनी एकीकडे केलं आणि इराण युद्धाच्या विरोधात असल्याचं म्हटलं, पण इराणचे रशियाशी जवळचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी थेट युक्रेनवरच्या आक्रमणाचा निषेध केला नाही। रशियामधल्या काही व्यावसायिकांनी युक्रेन विरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर रोमानियामध्ये आश्रय घेतलाय। मॉस्कोमधल्या रिक्रुटमेंट एजन्सीची मालक 38 वर्षांची किरा कुझबेंको नवरा आणि 18 महिन्यांच्या मुलीसह येरवनला शिफ्ट झाली आहे। रशिया सरकारच्या धोरणाशी असहमत असल्यामुळे आणि निर्बंधांमुळे किरा यांच्यासह इतर हजारो व्यावसायिकांनी असे कठोर निर्णय घेतलेत। रशियाच्या बँकिंग प्रणालीमुळे व्यवसाय चालवण्यात अडचणी आल्या, त्यामुळे रोमानियामध्ये जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतलाय। रशिया आणि आर्मेनियामध्ये व्हिसामुक्त व्यवस्था आहे आणि कोणीही इथे रशियन पासपोर्टसह प्रवेश करू शकतो, म्हणून अनेकांनी हा पर्याय निवडलाय। स्टील प्लांटमधल्या मारियोपोलमधून 174 निर्वासितांसह 10 बसेस रविवारी रात्री झापोरिझियामध्ये पोहोचल्या। अझोस्टल स्टील प्लांटमधून बाहेर काढण्यात आलेल्या शेवटच्या 51 नागरिकांपैकी केवळ 30हून अधिक नागरिकांनी रशियाच्या ताब्यातील प्रदेशातून ते पुढे आले। युक्रेनमधल्या यूएनचे मानवतावादी समन्वयक ओस्ना त्रुब्लाना यांनी याविषयीची माहिती दिली। यूट्यूब बँडमधील बोनो आणि द एज यांनी युक्रेनला भेट दिली। रशियाविरुद्ध सुरू असलेल्या युक्रेनच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आल्याचं ते म्हणाले। रशियन सैन्याच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झालेलं शहर बोरोदेन्का इथे त्यांनी संवाद साधला। युक्रेनवासी किती गंभीर परिस्थितीला सामोरं जात आहेत हे शब्दात सांगणं कठीण असल्याचं यावेळी बोनो म्हणाले। युक्रेनच्या लुहान्स्क प्रदेशातील
बिलोरोगोविका या गावातील एक शाळा रशियन हवाई हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली. डोनबासमधील महत्त्वाच्या 2 पैकी एक शहरात या गावाचा समावेश आहे. रविवारी लुहान्स्कच्या लष्करी प्रशासनानं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये या इमारतीच्या जळत्या अवशेषांमध्ये आपत्कालीन सेवा कर्मचारी बचाव कार्य करत होते. या इमारतीत किमान 57 जण होते. त्यापैकी केवळ 7 जण जीव वाचवण्यात यशस्वी झाल्याची माहिती आपत्कालीन पथकानं दिली. लुहान्स्कच्या गव्हर्नर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्यानंतर 90 जण या शाळेच्या तळघरात आसरा शोधत होते. आपत्कालीन पथकाच्या माहितीनुसार 2 मृतदेह सापडले. आणखी मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले असतील अशी शक्यता व्यक्त होते. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी रविवारी पश्चिम युक्रेनला अचानक भेट दिली. या भागात त्यांनी युद्धग्रस्त युक्रेनला अमेरिकेचं समर्थन असल्याचं दर्शवण्यासाठी युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्का यांच्यासोबत मदर्स डेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. युक्रेनच्या नागरिकांना हे दाखवणं महत्त्वाचं आहे की युद्ध थांबलं पाहिजे, कारण युद्ध हे क्रूर असतं आणि संपूर्ण अमेरिका युक्रेनच्या नागरिकांसोबत आहे. युक्रेनच्या फर्स्ट लेडी झेलेन्स्का यांनी जिल बायडन यांचे त्यांच्या या धाडसी कृतीबद्दल आभार मानले, कारण त्या अचानक या दौऱ्यावर आल्या होत्या. त्याआधी स्लोवाकियाच्या वाइन्स्टेनेमेके या सीमावर्ती भागात जिल बायडन यांनी दौरा केला. सुरक्षित आश्रय शोधत असलेल्या युक्रेनच्या नागरिकांना मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी स्थापन केलेल्या मदत कार्याचीही जिल बायडन यांनी पाहणी केली. आता उल्लेख केल्याप्रमाणे पश्चिम युक्रेनला जिल बायडन यांनी भेट दिली आणि या भागात युद्धग्रस्त युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी मदर्स डेच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. या दौऱ्याविषयी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. रशियासोबतच्या 10 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षादरम्यान युक्रेनमध्ये प्रवेश करणाऱ्या जिल बायडन या पहिल्या VVIP हाय प्रोफाईल अमेरिकन नागरिक आहेत. युक्रेनच्या सीमेला लागून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्लोवाकियाच्या उझहो रोड या गावातून जिल बायडन यांनी हा दौरा केला. युक्रेनच्या खार्किव्ह प्रदेशातील झोलचिवच्या रहिवाशीने भागातल्या संघर्षामुळे त्यांच्या गावाचं किती नुकसान झालं याचं सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या महायुद्धातील दिग्गज इव्हान लिसून यांनी निराशा व्यक्त केली. त्यांच्या वडिलांनी 1930 मध्ये बांधलेल्या घराचं या युद्धात अतोनात नुकसान झालंय. या समुदायाचे प्रमुख विक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील लढाईदरम्यान 700हून अधिक घरं आणि इमारती नष्ट झाल्यात. या संघर्षादरम्यान 22 जण मरण पावलेत, 60हून अधिक जण जखमी झालेत. मॉस्कोनं विजय दिनाच्या उत्सवाची तयारी केली होती आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत युनियनच्या प्रयत्नांची संघर्षाची आठवण करून देणारा देशभक्तीपर कार्यक्रम देखील यावेळी पार पडला. युक्रेनमधील वैद्यकीय सुविधांचा मोठा अभाव जाणवत असल्याचं अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय. रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या भागात कर्करोग आणि मधुमेह बाधितांना आवश्यक औषधं आणि वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचं ते म्हणाले. प्रतिजैविकांचा देखील तुटवडा जाणवतोय. ब्रिटनमध्ये आयोजित ब्रेव्ह युक्रेन या निधी उभारणीसाठीच्या कार्यक्रमात ते ऑनलाईन सहभागी झाले होते. रशियानं आतापर्यंत युक्रेनवर 2000 क्षेपणास्त्र लागल्याचं ते म्हणाले. रशियाच्या हल्ल्यांमध्ये 400 हॉस्पिटल्स, वैद्यकीय सुविधा यासह अनेक मूलभूत सुविधा या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्यात. रशियन सैन्यानं केलेल्या विध्वंसातून पुन्हा उभं राहण्यासाठी युक्रेनला 570 अब्ज युरोची आवश्यकता असल्याचं देखील झेलेन्स्की यांनी म्हटलंय. युरोपियन युनियनच्या निर्बंधांचा रशियाला मोठा फटका बसण्याची गरज लिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष गितानास नौसेदा यांनी व्यक्त केलंय. बुखारेस्टमधील रोमानियाचे अध्यक्ष क्लॉस इयोहानेस यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर नौसेदा बोलत होते. दोन्ही राष्ट्रांनी युक्रेनला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या लढ्यात टिकून राहण्यासाठी पाठिंबा देण्याचं मान्य केल्याचं ते म्हणाले. रशियन सैन्याला भयंकर युद्धगुन्ह्यांची किंमत मोजावीच लागेल. त्यासाठी रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यावर आमचे प्रयत्न वाढवण्याची गरज आहे, असं या दोन्ही प्रमुखांनी म्हटलंय. रशियाच्या ऊर्जेवरच्या युरोपचं अवलंबित्व आता संपुष्टात आणण्याची गरज रोमानिया आणि लिथुआनिया या दोन्ही देशांनी व्यक्त केली. रशियन ऊर्जेवरच्या निर्बंधांमुळे जगातील इतर तेल पुरवठादारांना फायदा होतो आणि US रिझर्व्ह सोडल्यानंतर बाजार तात्पुरता थंड होईल, असं रशियाचे सल्लागार आणि एनर्जी डेव्हलपमेंट फंडाचे संचालक सेर्गेई पिकिन यांनी म्हटलंय. रशियावर नवीन निर्बंध जोपर्यंत लागू होत नाहीत तोपर्यंत तेलाच्या किमती आणखीन वाढतील. तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण करणाऱ्या कुठल्याही एका कारणामुळे ज्याची किंमत निश्चितच वाढेल, असंही पिकिन यावेळी म्हणाले आहेत. युरोपमध्ये विक्रमी प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती कळते आणि आता युरोपियन युनियनमध्ये या सगळ्या भागांमध्ये ड्रग्सचं उत्पादन होत आहे असं कळतंय.
मादक पदार्थांच्या वापरावर लढा आणि देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी याविषयीचा इशारा दिलाय. कारण 2020 मध्ये युरोपमध्ये 214 टनांपेक्षा अधिक कोकेन जप्त करण्यात आलं होतं, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% वाढलंय. युरोपियन मॉनिटरिंग सेंटर फॉर ड्रग्ज अँड ड्रग ॲडिक्शनच्या तज्ज्ञांनी जो दावा केलाय त्यानुसार 2022 मध्ये ही रक्कम 214 नाही तर 300 टनांपर्यंत पोहोचू शकते. कोकेन हे युरोपियन युनियनमध्ये गांजानंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त वापरलं जाणारं ड्रग्ज मानलं जातं, असंही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यात 3 जणांना ठार केल्याच्या संशयावरून 2 पॅलेस्टिनींना अटक केल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी मंत्रिमंडळाला संबोधित करताना दिली. एलाटच्या अल्ट्रा ऑर्थोडॉक्स शहरामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. बेनेट यांनी मंत्रिमंडळाला संबोधित करताना म्हटलेल्या माहितीनुसार इस्रायली सैन्यानं कुऱ्हाडीनं आणि अत्यंत क्रूरतेनं ही कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलंय. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ओब्राडोर यांनी शनिवारी क्युबाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी क्युबामध्ये आल्याची माहिती कळते. कारण ओब्राडोर आणि मेक्सिकोच्या फर्स्ट लेडी बिट्रिस गुटेरेस मुलर यांनी हवाना इथल्या जोस माटी विमानतळावर त्यांचं आगमन झालं तेव्हाची दृश्य आपण बघतोय. क्युबाचे परराष्ट्रमंत्री ब्रुनो रॉड्रिग्स परिला यांनी त्यांचं स्वागत केलं. राष्ट्राध्यक्ष ओब्राडोर यांचा ग्वाटेमाला, बेलिझ, होंडुरास आणि एल सल्वाडोर असा 5 दिवसांचा दौऱ्यातला हा अंतिम मुक्काम होता. बातमी अमेरिकेतल्या पर्पल सॅश गटानं न्यायालयाबाहेर गर्भपाताविरोधात निदर्शनांना सुरुवात केली आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना वेगळ्या भागात जागा देऊन सर्वांना जाण्या येण्यासाठी आता कुंपण उभारण्याची व्यवस्था तिथे उभारावी लागली. निदर्शकांनी न्यायालयाबाहेर प्रार्थनाही केली आणि हा सगळा निषेध कार्यक्रम सुरू असताना गर्भपात हक्क निदर्शक देखील म्हणजेच आंदोलक देखील न्यायालयाच्या बाहेर पोहोचले होते. रहदारीसाठी बंद असलेल्या रस्त्यावर अखेर या आंदोलकांनी या सगळ्या प्रस्तावित कायद्याचा निषेध नोंदवला. जगाच्या पाठीवरमध्ये आता बघूयात उर्वरित बातम्या. त्यातली सुरुवातीची बातमी आहे कोरोनाच्या आकडेवारी संदर्भातली. कारण देशभरात गेल्या 24 तासात 3207 इतक्या नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि 29 जणांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात 20,403 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 29 जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना बळींची संख्या 5,24,093 इतकी झाली आहे. जवळपास 1500 चीन समर्थक सदस्य असलेल्या निवडणूक समितीनं रविवारी जॉन ली यांची हाँगकाँगचे पुढचे नेते म्हणून निवड केली. ली यांना मुख्य निवडणुकीमध्ये 1,416 मतं मिळाली. जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 751 मतांपेक्षा अधिक होती. रविवारी सकाळी झालेल्या गुप्त मतदानात निवडणूक समितीच्या 97% अधिक जणांनी मतदान केलं. मतदानातील एकमेव उमेदवार म्हणून ली विजयी होतील अशी अपेक्षा होती. विशेषतः त्यांना चीनचं समर्थन असलेलं आणि गेल्या महिन्यात त्यांनी त्यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ चीन समर्थक निवडणूक समितीच्या सदस्यांकडून मोठ्या प्रमाणावर नामांकनही मिळवली होती. ली 1 जुलैला विद्यमान नेत्या कॅरी लॅम यांच्या जागेचा पदभार घेतील. चीनची निष्ठावान व्यक्तीच पदावर राहू शकतील याची खात्री करण्यासाठी गेल्या वर्षी हाँगकाँगच्या निवडणूक कायद्यातील मोठ्या बदलांनंतर रविवारी झालेली ही निवडणूक पहिलीच निवडणूक ठरली. वेस्ट बँकच्या दक्षिणेकडच्या भागात राहणाऱ्या बेडोईन समुदायातील हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचं जीवन 4 दशकांपासून अधिक काळ उद्ध्वस्त होण्याच्या आता मार्गावर आहे. ज्या जमिनीवर त्यांचं वास्तव्य आहे तिथे शेती करतात. हा सगळा भाग इस्रायली लष्करानं लष्करी प्रशिक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. 1981 मधल्या निर्णयानुसार मासाफर येट्टा प्रदेशातील रहिवाशांनी मालमत्ता जप्ती, त्याचबरोबर निर्बंध, अन्न आणि पाणी पुरवठ्यात व्यत्यय तसंच हद्दपार होण्याच्या अनेक धोक्यांचा सामना याआधी देखील केला आहे. पण इस्रायलच्या सुप्रीम कोर्टानं मासाफर येट्टा भागातील 12 पॅलेस्टिनी वस्त्यांपैकी 8 वस्त्यांविरोधात हकालपट्टीचे आदेश कायम ठेवलेत. त्यामुळे या आठवड्यात किमान 1000 जण या सगळ्या परिसरातून बेघर झाल्याचं समोर आलं.
बातमी आहे क्युबामधली 96 खोल्यांचं पंचतारांकित हॉटेल साराटोगामधल्या गॅस गळतीमुळे शुक्रवारी मोठा स्फोट झाला होता. 2 वर्ष बंद होतं हे हॉटेल आणि त्यानंतर हॉटेल पुन्हा खुलं करण्याच्या तयारीत होतं. आरोग्य मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली. तेव्हा शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार 84 जण जखमी झाले होते आणि 6 जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये 4 अल्पवयीन, 1 गर्भवती महिला आणि एका स्पॅनिश पर्यटकाचा समावेश होता. पण आता या स्फोटातल्या बळींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होते, कारण ओळख पटवण्याचं काम सुरू असताना क्युबाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी जी मृतांची संख्या सांगितली ती 27 वरून 30 झाल्याचं जाहीर केलं. साऊथ बीचच्या ऑक्शन हाऊसनं, अर्थात जिथे मोठ्या प्रमाणात आर्टिफॅक्ट्सचे लिलाव केले जातात, त्या हाऊसनं त्यांच्या स्प्रिंग सीझनमधल्या काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली. गेल्या हिवाळ्यामध्ये ऑक्शन हाऊसनं 1.3 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीच्या कलाकृतींचा लिलाव केला होता आणि कंपनीने एक नवीन विक्रम स्थापित केला होता. ब्रूक लॅम्पली, सोथबीचे चेअरमन आणि ग्लोबल फाईन आर्ट वर्ल्ड वाईडचे हेड ऑफ सेल्स यांच्या मते 800 कलाकृतींच्या या विक्री दरम्यान त्यांनी हा नवीन विक्रम स्थापित केला आहे. यंदाच्या समर सीझनमध्ये आणखी जास्त कलाकृतींची विक्री होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. या लिलावामध्ये पाब्लो पिकासो त्यांच्या प्रेयसीचं काढलेलं चित्र, जे मेरी थेरेस वॉल्टरचं पोर्ट्रेट या नावानं प्रसिद्ध आहे, जे 60 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीला विकल्याचा अंदाज आहे. फ्रान्सिस बेकन यांचं पोप नावाचं पेंटिंग 40 ते 60 दशलक्ष डॉलर्सना विकलं जाण्याची अपेक्षा आहे. 1963 मध्ये अँडी वॉर्हॉल यांची एल्विस प्रिस्लेची सिल्क स्क्रीन ही 15 ते 25 दशलक्ष डॉलर्समध्ये विकली जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.